ऑडिओ नंबर 31 एकार्ट टोले यांचं पुस्तक आपण अभ्यासत आहोत. पॉवर ऑफ नाऊ. आणि आपल्याला लक्षात आलंय की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते त्यावेळेला आपल्याला वरवर खूप आनंद मिळतो आणि जे भीती, अपूर्णता, त्रास किंवा जे जे काही दुःख असतं ते सगळं आत दडून बसलेलं आहे आणि वरवर फक्त आनंदाचा मुलामा आहे, असं आपण मागच्या ऑडिओत पाहिलं. तर त्याच्या पुढचं डिस्कशन आपण बघूया. तर जर तुमच्या नातेसंबंधांमध्ये जर तुम्ही प्रेम आणि प्रेमाच्या विरुद्ध भावनिक हिंसाचार व हल्ला अनुभवले असतील, तर तुम्ही गोंधळून टाकणारी अहंकारी आसक्ती आणि व्यसनी जवळीक प्रेमाची यात तुम्ही गल्लत करत आहात, असं तो लेखक आपल्याला म्हणतो. की जर खूप वेळेला असं होतं की प्रेमामध्ये भांडणं, भावनिक हिंसाचार हे पण म्हणजे भांडणं होतात पहा खूप वेळेला. मग आपल्याला कळत नाही की हे नेमकं काय आहे? हे प्रेम आहे की भांडणं आहेत, हिंसाचार आहे. म्हणजे हिंसाचार म्हणजे असं अगदी लिटरल सेन्समध्ये नाही, पण वैर आहे हे आपल्याला कळत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑथर खूप समजावून नीट सांगतायत की हा अहंकारी आसक्ती असते आणि व्यसनी जवळीक असते प्रेमाची. म्हणजे सारखी ती व्यक्ती जवळ असावी असं वाटतं आणि मग यात आपली गल्लत होते. तर तुम्ही तुमच्या जोडीदारावर एका बाजूने प्रेम करता आणि दुसऱ्या बाजूने आपण भांडतो सुद्धा. तर असं यांनी ऑथरनी सांगितलं की खऱ्या प्रेमाच्या विरुद्ध असं काही दुसरं नसतं. तर आणि जर खऱ्या प्रेमाच्या विरुद्ध असं काही होत असेल, भांडणं होत असेल, कटकट होत असेल, तर ते काही खरं प्रेम नाहीये. तर ते काय आहे? तर आपल्याला एक अतिशय बलशाली अशी पूर्ण होण्याची गरज असते आणि स्वतःला ओळखण्याची आणि ह्या अहंकाराची गरज आहे, अहंकार ओळखण्याची. तर ही समोरची व्यक्ती जी आपल्याला आहे, ती सध्या तुमचा अहंकार भागवतीये म्हणून तुम्हाला तो आवडायला लागतो, असं स्टेटमेंट आपल्याला ऑथर सांगतायत. आणि ही अहंकाराची गरज मुक्तीऐवजी तात्पुरती गरज असते आणि ती मुक्तीसारखीच आपल्याला वाटते, की वाह! वाह! आपल्याला एखादा आपल्या समोरचा माणूस ॲप्रिशिएट करतोय, आपल्या आवडी लक्ष देतोय, आपली काळजी घेतोय, म्हणजे ही आपल्या अहंकाराचीच ती गरज आहे. हे कुठलंही प्रेम ह्याच्यामध्ये नाहीये. आणि त्याच्यामुळे ती मुक्तीसारखी आपल्याला वाटते, वाह! किती छान वाटतंय. पण ही मुक्तीसारखी भासमान आहे, ही मुक्ती नक्की नाहीये. कारण उद्या तो माणूस बदलला किंवा तो तुमच्या आयुष्यात राहिला नाही, तुम्हाला सोडून गेला, तर परत मग त्रास, अपूर्णता, दुःख हे सगळं परत वर काढणार आहेत डोकं. तर हे शत्रूंना पूर्णपणे मारण्यासाठी त्याच्यापासून मुक्तीच आपल्याला मिळवायची आहे. तर कधी-कधी असं होतं, की तुमचा जोडीदार जो असतो, तो तुमच्या ज्या गरजा आहेत, कुठल्या गरजा? तर माझी अपूर्णतेची जी गरज आहे, ती पूर्ण व्हायची गरज आहे आपली. त्याच्यानंतर कोणी माझी काळजी घेईल, माझ्या आवडी जाणून घेईल, माझ्या आवडी वागेल. ह्या ज्या गरजा आहेत, तर तुमचा जोडीदार कधी-कधी त्या पूर्ण करत नाहीत. आणि मग काय होतं? मग भीती, दुःख, अपूर्णता हे जे खोलवर लपून बसलेले आहेत, ते पृष्ठभागावर यायला लागतात. आणि जसे एखाद्या व्यसनात जेव्हा ते ड्रग उपलब्ध असते, तेव्हा तुम्ही खूप आनंदात असता. म्हणजे एखादी व्यक्ती खूप व्यसनी आहे, तिला समजा दारू प्यायची सवय आहे आणि दारू जर अवेलेबल आहे, तर तो खूप मजेत असतो. पण जेव्हा ते उपलब्ध नसते, तेव्हा त्या दुःखदायक भावना परत पृष्ठभागावर येतात आणि मग त्याला त्या अजून बलशाली जाणवतात. तर त्याच्यासाठी मग तुम्ही त्यांना बाहेरून पाहता, म्हणजे या व्यक्तीमुळे हे घडले, असं वरवर आपण म्हणतो. तर आता मगाचंच आपण मागचंच उदाहरण घेऊ, की एखादी समजा एक व्यक्ती आहे ए नावाची आणि बी नावाची मुलगी आहे आणि ए नावाचा पुरुष आहे. एकमेकांच्या दोघंही खूप प्रेमात आहेत. तर जोपर्यंत ए पुरुष बी ह्या व्यक्तीचे, त्या मुलीचे लाड पुरवतोय, तिची काळजी घेतोय, तिच्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करतोय, तोपर्यंत बी आनंदात असेल. पण ज्या क्षणी त्यावेळेला दोघांमध्ये व्यसनी जवळीकही असेल, की सतत एकमेकांच्या जवळ राहावं, एकमेकांना सोडूनच जाऊ नये, एकमेकांची काळजी घ्यावी असं असतं. पण ज्या क्षणी असं होतं, की ए ह्या बीच्या गरजा पूर्ण नाही करू शकत आहे आणि काहीतरी ए आणि बीमध्ये भांडणं झाली, काहीतरी वादावादी झाली किंवा एनी समजा आता अजून एक आपलं कॉमन उदाहरण घ्यायचं झालं, तर त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांकडे लक्ष पुरवण्याला सुरुवात केली. तर काय होतं, बीला लोनली वाटायला लागतं, एकटं-एकटं वाटायला लागतं, माझं कोणीच नाही या जगात असं वाटायला लागतं आणि मग ए व्यक्तीवरती चिडते आणि मग काय होतं, परत जे बी व्यक्तीच्या मनामध्ये जे काही दुःख, त्रास, अपूर्णता आहे, त्या भावना परत डोकं वर काढतात
आणि मग काय होतं, आपण काय म्हणतो, हे हे सगळं एमुळे घडलं, माझ्या या नवऱ्यामुळे किंवा माझ्या या प्रियकरामुळे, ह्यानी मला धोका दिला, यानी मला फसवलं, किंवा हा आता माझा राहिला नाही, हा बदललाय. हे असे कॉमन शब्द आपण ऐकू येतात बघा आपल्याला. तर मग काय होतं, त्यामुळे आपण जोडीदारास दोष द्यायला लागतो. आणि मग दुःखाच्या या हल्ल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचे दुःख पण जागरूक करता आणि मग प्रतिहल्ला करता. म्हणजे भांडणं सुरू होतात मग. ए आणि बी मध्ये वादावादी चालू होते, की मग तू तुझ्या आईला महत्त्व दिलं, तू तुझ्या नातेवाईकांना महत्त्व दिलं, तू मला महत्त्वच देत नाही, तू माझ्याकडे लक्षच देत नाही, तुझं माझ्यावर प्रेम नाही. हे आपल्याला डायलॉग आपण नेहमीच्या जगात कायम ऐकतो बघा. तर काय घडतं ते ऑथरनी खूप छान विस्तृतपणे इथे सांगितलंय. तर असं मग आपण जोडीदाराच्या दुःखावर हल्ला करतो. आणि मग या पॉइंटला या अजागरूक अहंकार मला वाटते, की हल्ला म्हणजे आपण आपल्या जोडीदाराला चांगली शिक्षा केली. म्हणजे आपण खूपदा असंही मैत्रिणींमध्ये इन्फॉर्मल चर्चेमध्ये म्हणतो, की चांगले मी माझ्या नवऱ्याला धडा शिकवला किंवा खूप आरडाओरडा केला, बोलले किंवा रडले. असं आपण कॉमन, म्हणजे ह्याच्यात आपल्याला ॲबनॉर्मल काहीच वाटत नाही. पण ऑथर इथे असं सांगतायत, की अजागरूक अहंकार आहे, तो आपण हल्ला करतोय आणि मग त्या हल्ल्यामुळे आपल्याला असं भासमान वाटतं, की आपण चांगली शिक्षा केली आपल्या जोडीदाराला. म्हणजे तो माझ्याशी नीट वागेल, वटणीवर येईल असं. पण आपण परत आपले दुःख कव्हर अप करण्यासाठी वापरता येतोय. म्हणजे परत आपण त्याच चुका करतो. कारण आपण हे सगळी भासमान प्रतिमा निर्माण केली आहे. म्हणजे किती मनोराज्य रचली आहेत पहा आपण. तर प्रत्येक चटक किंवा खोड किंवा व्यसन हे तुम्ही तुमचे दुःख न फेस केल्यामुळे निर्माण होते, असं ऑथर सांगतात. तर प्रत्येक व्यसन हे दुःखातूनच निर्माण होते आणि दुःखातच संपते. तर कुठलेही व्यसन घ्या, दारू घ्या, काही एखादं विशिष्ट फूड खाणं घ्या, कायद्याने अगर बेकायदेशीर ड्रग्ज घेणं किंवा एखादी व्यक्ती हे तुमचं व्यसन असू शकतं. तर तुम्ही त्यातले काहीतरी तुमचे दुःख झाकायला वापरत असता. हे अगदी लक्षात ठेवायचं आहे, की कुठलंही खरं प्रेम ह्युमन रिलेशन्समध्ये आढळत नाही. हे आपल्या अहंकारी मनाची गरज भागवण्यासाठी आपण त्या व्यक्तीला जवळ करतो. तर त्यामुळे लग्नाचे 9 दिवस संपले नाविन्याचे, की मग परत दुःख, यातना असं ऑथर सांगतायत, की या घट्ट नात्यांमध्येही पृष्ठभागावर येतात. आणि मग नातेसंबंधांमुळे दुःख, यातना मिळत नाहीत, तर त्या तुमच्या आतच असतात. हे लक्षात ठेवायचं आहे, की कुठल्याही नात्यामुळे आपल्याला दुःख, यातना मिळत नाहीत. त्या आपल्या आतच असतात. जसं एक मॉन्कची गोष्ट सांगतात, की एक साधू असतो आणि तो तपश्चर्येला बसलेला असतो मुद्दामून पाण्यावर. आणि ते नेपाळी वगैरे जे मॉन्क्स असतात ते काहीही करू शकतात. सो त्यांच्या सिद्धीच्या द्वारे तो तपश्चर्येला बसलेला असतो नावेमध्ये आणि अचानक एक चिमणी त्याच्याजवळ फडफडते आणि मग त्याला काहीतरी एक आरडाओरडा करण्याचा नावेचा आवाज येतो. तर मग त्याला खूप राग येतो आणि त्या चिमणीला तो म्हणजे असा हातवारे करण्यासाठी फटके द्यायला बघतो आणि त्या नावेत कोण बडबड करतंय हे. आणि ज्या क्षणी तो डोळे उघडतो त्या क्षणी त्याला कळतं, की अरे, हे अँगर हा माझ्या आत आहे. बाहेर सगळं शांत आहे. तिथे चिमणी नसते आणि ते नावेत गडबड करणारे लोकही नसतात. तर त्याच्या लक्षात येतं, की अरे, अँगर हा माझ्या आतच आहे. हे सगळं आपणच आत पकडू नये. दुःख, अँगर किंवा राग. तर तसंच ह्यांनी सांगितलं ऑथरनी, की कुठल्याही नातेसंबंधांमुळे दुःख, यातना मिळत नाही. तर त्या तुमच्या आतच दडलेल्या असतात. त्या फक्त बाहेर येतात. आणि प्रत्येक व्यसनात असंच घडते. जर तुम्ही एखादा दारुडा माणूस असेल, तर त्याचं जर नीट अवलोकन केलं, तर प्रत्येक व्यसनात त्यांनी सांगितलंय, की असंच घडतं. प्रत्येक व्यसन एका पॉइंटला पोहोचतं, जिथे त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग तुम्हाला अजून तीव्र दुःख जाणवायला लागतं, असं ऑथर सांगतात. त्यामुळे मग काय होतं, त्यामुळे अनेक लोकं वर्तमानातून सुटका करून घ्यायला बघत असतात आणि त्यांना काय वाटतं, की भविष्यात मुक्ती मिळेल. याचा विचार ते करतात, की कधीतरी मला समाधान मिळेल. पण ही सगळी भासमानताच आहे. कारण जर ते आत्ता वर्तमान काळात आले, तर आधी त्यांना त्यांचे दुःखच फेस करावे लागते. सामोरे जावे लागते, ज्याला ते घाबरतात. जर त्यांना कळलं, की वर्तमान काळात राहून ते भूत आणि भविष्यकाळ नाहीसा करू शकतात, तर खूप आनंद होईल आणि मग आपण खरंचच हे दुःख नाहीसं करू शकतो. तर ही जी भासमानता आपण निर्माण केली आहे अहंकारी मनाने, ती आपण फक्त वर्तमान काळात राहून घालवू शकतो. तर त्यांच्या रिॲलिटीपासून ते किती जवळ आहेत, ते तर त्यांना कळले, तर ते खूप दुःख नाहीसे करू शकतात, असं ऑथर सांगतात, की वर्तमानात राहिल्याने आपण आपल्या रिॲलिटीच्या खूप जवळ आहे आणि मग आपण हे दुःख नाहीसं करू शकतो.
असं ऑथरनी वर्णन केलेलं आहे. तर नातेसंबंध टाळणे, दुःख टाळण्यासाठी हे काही याचं उत्तर नाहीये. तर दुःख हे आतच आहे हे आपण कुठेतरी खुणगाड बांधायला पाहिजे, की राग, दुःख, त्रास हे सगळं आपण निर्माण केलंय, मनोनिर्मित आहे. ते अहंकारी मनाचे खेळ आहेत आणि ते सगळं आतमध्येच आहे आपल्या. त्यामुळे दुःख हे आतच आहे आणि स्वतःच्या खोलीत बंद करून बसण्यापेक्षा ऑथर सांगतायत किंवा हिमालयात जाऊन मी आता जाऊन तपच करतो किंवा वाळवंटात जाऊन बसतो. तर असं करण्यापेक्षा जर तुमचे 2-3 नातेसंबंध तुटले, तर तुम्हाला जागरूक व्हायला नक्की मदत होणार आहे. म्हणजे कोणाशी कचाकचा जवळच्या माणसांची भांडणं झाली आणि त्याच्यातून तुम्ही सावरलात वैर भावना न ठेवता, तर ऑथर सांगतो की तुम्ही खूप पटकन शिकता आणि सेल्फ रिअलायझेशन किंवा आत्मज्ञानाकडे खूप पटकन पोहोचता. आणि जर तुम्ही पूर्णपणे एकटे असाल आणि उपस्थित असाल, तर ते सर्व तुमच्यासाठी काम करू शकतं आणि मग तुम्ही सेल्फ रिअलायझेशनकडे किंवा आत्मज्ञानाकडे लवकर पोहोचता. तर इथे एक मला असं वाटतं मी सांगितली आहे का नाही माझ्या लक्षात नाही ती गोष्ट सांगावीशी वाटेल, की तुलसीदास होते आणि तुळशीदासांचं त्यांच्या बायकोवर खूप प्रेम होतं. तर त्या काय होतं, की ती म्हणजे ती 1 मिनिट पण त्या बायकोला लांब ठेवत नसत. इतकं त्यांचं प्रेम होतं. तर ती एक दिवस माहेरी जाते आणि माहेरी गेल्यावर त्यांना तो विरह तिचा सहन होत नाही. तर खूप धो-धो पाऊस असतो आणि तशा पावसात ते तिला भेटायला तिच्या माहेरी जातात. आणि मग काय होतं रात्र 12, 1, 2 वाजलेले असतात. त्यामुळे माहेरचं दार ठोठावणं योग्य नाही. म्हणजे त्यांचं सासरच ना ते. तर असं सासरेबुवांकडे जाणं योग्य नाही म्हणून ते काय करतात, की ती बायको पहिल्या मजल्यावर झोपलेली असते. तर बाहेरून टेहळणी करतात, की कुठे असेल आपली बायको? पहिला मजला. मग त्यांना ना एक दोरी दिसते. मग त्या दोरीला चढून ते त्या पहिल्या मजल्यावर डायरेक्ट उडी मारतात आणि बायकोला उठवतात, "मी आलो बघ, मला तुझ्याशिवाय नाही राहवत." आणि मग त्यांची बायको त्यांना म्हणजे खूप त्यांची निर्भत्सना करते, की म्हणजे किती मूर्खपणा आहे हा आणि ती जी दोरी तुम्ही समजून आलात तो साप आहे आणि तुम्ही असं माझ्याशिवाय राहू शकत नाही. माझ्याऐवजी जर त्या रामाची उपासना केली, तर तुम्ही लवकरच तुम्हाला आत्मज्ञान होईल. माझ्या मागे काय आहे म्हणजे माझ्या मागे लागून तुम्हाला काही नाही मिळणार आहे. असं त्यांची बायको त्यांची निर्भत्सना करते आणि त्या पॉइंटला तिथे त्यांना वैराग्य येतं. की बास आता नाही म्हणजे ह्याच्यात आता नाही पडायचं आणि त्या क्षणी तडक ते निघून संन्यासच घेतात आणि मग तुळशीदासांचं आपल्याला माहिती आहे केवढं काम त्यांनी केलंय पुढे. तर असा ऑथर सांगतो की नुसतं हिमालयात जाऊन बसण्यापेक्षा किंवा वाळवंटात जाऊन बसण्यापेक्षा जर असे तुमचे काही नातेसंबंध अतिशय जवळच्या जोडीदारांनी जर तोडले, तर ते जे तुम्हाला त्रास होईल, दुःख होईल, हर्ट होईल, त्याच्यातनं मग उद्विग्नता येते आणि मग तुम्ही जास्त पटकन आत्मज्ञानाकडे पोहोचू शकता, असं आपल्याला इथे ऑथर सांगतायत. एक प्रकारची होपच दाखवतायत, आशा दाखवतायत, की असे जर आपण जास्त मनाने जखमी झालो, म्हणजे मनाने काही दुःखित झालो, व्यथित झालो, तर काही दुःख करण्याचं कारण नाही. ते फक्त आपला इगो बॅटर होत असतो. म्हणजे आपल्या फक्त अहंकाराला ठेच लागत असते तिथे. आतमध्ये आपण चिदानंद रूप असल्यामुळे आपली खरे जे आपण आहोत, तर त्या अस्तित्वाला कधीच धोका पोचत नसतो. तर याच्यावर जरूर विचार करण्यासारखा आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडत असतात गोष्टी. तर सर्वांनी मिळून आपण ह्याच्यावर नक्की विचार करूया आणि अभ्यास करूया. आभारी आहे.